थांबा, फक्त 1 मिनिट थांबा. जर तुमचा हात या व्हिडिओवरून पुढे सरकवायला तुम्ही जात असाल तर तिथेच थांबा. कारण आज तुमचं बोट या व्हिडिओवर येणं हा कार्यप्रणालीचा एक भाग आहे. तुमच्यासाठी स्वामींनी एक कौल दिला आहे आणि स्वामींचे आशीर्वाद कधीच खोटे जात नाही. होय, आजचा संदेश फक्त तुमच्यासाठीच आहे. भगवंतावरती विश्वास ठेवा आणि हा संदेश तुम्ही एकदा ऐका. कितीही मिळाले तरी माणसाची तहान भागत नाही. तसेच तू थकलेला आहेस, तुझं मन तुटलं आहे, तुला वाटत आहे की तुझ्या आयुष्यात अंधारच अंधार पसरला आहे. पण बाळा, मी तुझं मन ऐकले. तुझ्या डोळ्यातले ते अश्रू मी रोज पाहतो. तू माझ्यावर विश्वास ठेवून झोपतोस आणि सकाळी उठल्यावर पुन्हा आयुष्याशी लढायला सज्ज होतोस. ही श्रद्धा, हा विश्वास व्यर्थ जाणार नाही. होय, स्वामी म्हणतात, अंधारचा शेवट म्हणजे प्रकाशाने होतो आणि तुझ्या आयुष्याचा प्रकाश आता तुझ्या खूप जवळ आलेला आहे. तू ज्या वाटेवर चालतोय ती वाट मीच तुला दाखवली आहे. थोडं थांब, आता थोडा वेळ जाऊ दे, तुझी वेळ बदलणार आहे. स्वामी म्हणतात, श्रद्धा म्हणजे फक्त नाव घेण्यात नाही, तर त्यावरती विश्वास सुद्धा पाहिजे. जेव्हा काहीच दिसत नाही तेव्हा स्वामी माऊली आपल्याला पुढे नेत असतात. कधी कधी मी तुला संकटातून नेत असतो, कारण मला माहीत आहे या संकटातूनच तुझं मन मजबूत होणार आहे. तू अधिक प्रकाशमान होणार आहेस. तुझं आत्मबल वाढणार आहे. तुझ्या जीवनातील अंधार म्हणजे शेवट नाही बाळा, तर तो तुझ्या नव्या सुरुवातीचा इशारा आहे. रात्र कितीही काळी असली तरी सकाळ येतेच ना. अगदी तसंच माझ्या लेकरा, तुझ्या जीवनातही प्रकाश येणार आहे. मी तुझ्या मनातील सर्व कोडं आता सोडवणार आहे. फक्त तुला मजबूत होण्यासाठी तू थोडासा वेळ दे. होय, तू गहिवरलास, तू तुटलास, तू रडलास, पण आता तुझे सर्व दुःख संपले आहेत. काळजी करू नकोस. तुझ्या घरात सुख, शांती, समाधान येणार आहे. तू हाती घेतलेल्या प्रत्येक कामात तुझी प्रगती होणार आहे. होय, तू ज्या दिवशी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवशील त्या दिवशी सगळं सुरळीत होईल आणि तुझं नशीब बदलेल. जर तुझं माझ्यावर विश्वास असेल, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे टाईप कर, व्हिडिओला लाईक कर, चॅनलला सबस्क्राईब कर. होय बाळा, तुझ्या जीवनात असा चमत्कार होणार की लोक सगळे म्हणतील की हा कसा घडला, पण त्यांना माहीत नसेल की हे सगळं माझ्या बाळासाठी मीच केलं आहे. तुझ्या घरात तुला आता समाधान मिळणार आहे, कारण तुझं हृदय हे स्वच्छ आहे. मला माहीत आहे जे काही घडतंय ते माझ्या योजनेतील एक भाग आहे. आज रात्री झोपण्याआधी माझं नाव तू घे, श्री स्वामी समर्थ. बघ, माझ्याशी तू गप्पा मार. किती शांत झोप तुला लागेल. त्या झोपेतही तुला माझं दर्शन होणार आहे. प्रिय स्वामी भक्तांनो, आजचा हा संदेश ऐकून जर तुमच्या मनात थोडीशीही शांतता आली असेल तर हाच स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि हा स्वामींचा आशीर्वाद तुम्ही दुसऱ्यांना शेअर करा आणि भाग्यवंत ठरा. कारण स्वामी माऊली म्हणतात, बाळा, तुला वाटतं मी तुझ्यापासून दूर आहे, पण माझं अस्तित्व प्रत्येक क्षणी तुझ्या श्वासात आहे. तेव्हा माझं मन ही तुझ्यासाठी गहिवरतं. होय, तुझं अंतर्मन बोलत आहे. तुला माहीत आहे की जेव्हा तू माझं नाव घेतोस तेव्हा विश्वास थोड्या वेळासाठी थांबतो, कारण त्या श्रद्धेचं स्पंदन आकाशातून माझ्यापर्यंत पोहोचवते. मी त्या प्रत्येकाला उत्तर देतो. फक्त माझ्या वेळेला, आणि माझं बाळ, माझी वेळ योग्य वेळ आहे. आज मी तुला सांगायला आलोय, तू दुःख करू नकोस. तू जे मागत आहेस ते योग्य क्षणी तुला मिळणार आहे. तुझं नशीब
आता नव्याने लिहिलं जाणार आहे माझ्या हाताने. होय, कधी तू विचारलंस की देवा की माझ्यासोबतच असं का? तर हो, कित्येक वेळेस तू असं विचारलेलं आहेस की फक्त माझ्यासोबतच हे का? पण माझ्या लेकरा, मनाची जखम ही शरीराच्या जखमेपेक्षा खोल असते. होय रे बाळा, शरीराचं दुखणं इतरांना दिसतं, पण मनाचं फक्त आपल्यालाच जाणवतं दररोज शांतपणे. पण माझ्या लेकरा, आता ही तीच वेदना जी आपल्याला हळूहळू मजबूत बनवते आणि संवेदनशीलही. होय, पण चांगली बाब अशी आहे माझ्या बाळा, मन कायमचं कधीच तुटत नाही. ते फक्त थकून जातं आणि त्या मनाला जर योग्य स्पर्श मिळाला तर ते पुन्हा ताजतवानं होतं. आणि तो स्पर्श आता मी तुला देत आहे ह्या संदेशाच्या मार्फत. जर तुझा माझ्यावर विश्वास असेल तर होय स्वामी आई असे तू टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, काही सवयी, काही विचार जे मनासाठी औषधासारखे काम करतात, त्यातून सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे नामस्मरण. तू स्वतःला आणि माझ्याशी तू जोडला जाशील ते नामस्मरणामुळे. होय, मला माहीत आहे तू स्वतःशी खूप प्रामाणिक आहेस. पण बाळा, कधी कधी असं वाटतं तुला की आपण सगळ्यांना हसत हसत सामोरे जातो, पण आतमध्ये तू खूप तुटला आहेस. बाहेरून तू दाखवतोस की मी ठीक आहे, पण मनात मात्र तुझ्या विचारांचं वादळ सुरू असतं. तर ते वादळ आता तू थांबव. होय, तू हे लोकांपासून लपवतो, पण तू स्वतःपासून आणि माझ्यापासून लपवू शकत नाही, कारण मनाला सगळं माहीत असतं. पण बाळा, विश्वास ठेव, जगाला फसवशील पण आरशात बघ, तू त्या नजरेला फसवणार नाहीस. तू नेहमी स्वतःशी प्रामाणिक राहा. होय, जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक राहशील तेव्हा देव तुझ्या मुखातून बोलत असतो आणि सर्व काही तुझी इच्छा पूर्ण करत असतो. माझ्या लेकरा, हे विचार ऐकून फक्त सोडून द्यायचे नाही, तर त्याप्रमाणे जगायचे सुद्धा आहे. कारण मनाचं पहिलं औषध आहे स्वतःला स्वीकार करणं की होय, मी दुखावलोय. होय, मी आनंदी आहे. होय, मी थकलोय. होय, मी संपलेलो नाही. तू स्वतःला स्वीकार, तर बघ, भगवंत तुला स्वीकारतील आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण करतील. जर माझ्यावरती विश्वास असेल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. धन्यवाद.